प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री. स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही. स्त्री म्हणजे वात्सल्य, मांगल्य, मातृत्व आणि कर्तृत्व. आदी ग्रंथामध्ये स्त्रियांचं महत्त्व जाणून असे सांगण्यात आलेले आहे की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात जिथे स्त्रियांचा सन्मान आहे तिथं देव देवता रमतात, वावरतात. असं म्हणतात की हे जे 21वे शतक आहे ना, हे 21वे शतक स्त्री जीवनातील आनंदी शक्यतांचे शतक आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात बहुमूल्य असं योगदान देत आहेत. मग ते राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान, डॉक्टर्स असो किंवा इंजिनियर्स, प्रशासकीय अधिकारी असो किंवा वकील, एखादं मजुरीचे काम असो किंवा अंतराळात जाणं असो. माता भगिनींच्या ह्या कर्तृत्वाला माझा सलाम. अशा या सर्व महिलांचा आदर करणे आणि आभार मानणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं मी मानतो. असं म्हणतात की जेव्हा एखादी स्त्री तिच्यावर लादलेल्या ज्या बेड्या आणि बंधने तोडायला सुरुवात करते ना, जगात कोणतीही अशी शक्ती नाही जी त्याला थांबवू शकते किंवा रोखू शकते. एकानं खूप सुंदर असं म्हटलंय, नभी झेपावणारी तू पक्षिणी, नभी झेपावणारी तू पक्षिणी, सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी, अधिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, अधिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नास लाभलेली उन्नती तू, प्रयत्नास लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. थँक्यू सो मच अँड गुड डे.